पावसाळ्याचे दिवस आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर कुरकुरीत खमंग असं चहाबरोबर काहीतरी खायला मिळालं तर खूपच छान. आज आपण कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहोत. कोथिंबीरच्या वड्यांसाठी कोथिंबीर घेतलेली आहे. तत्पूर्वी मी दीपाली, माझ्या लाडूज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या ताई, माई, अक्का सगळ्या बहिणींचं स्वागत आहे. मी जशी रेसिपी दाखवते छान छान, तर तुम्ही पण मला जरा सपोर्ट करत जा, मला सबस्क्राईब करत जा. मला खूप आनंद होईल. माझ्या ताई, अक्का, बहिणी पण माझ्यासोबत आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात. कोथिंबीर कापून घेऊया. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ. कोथिंबीर चिरून घेऊया पहिल्यांदा. कोथिंबीर निवडून घेतल्यावरती व्यवस्थित 1-2 वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये जरा माती असते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये थोडं चिखलपणा असतो. त्यामुळे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या. बेसन पीठ टाकलेलं आहे, थोडं बाजरीचं पीठ आणि पांढरे तीळ. ओवा थोडासा हातावरती कुस्करून असं टाकायचं, जरा चोळून. त्याने स्वाद छान येतो आणि थोडं दाताखाली आल्यावरही छान लागतं. मीठ टाकायचं, हळद आणि लाल तिखट. ज्यांना हिरवी मिरची आवडत असेल त्यांनी हिरवी मिरची टाकू शकतात. गरम मसाला, धने पावडर. हे सगळं एकजीव करून पहिलं जे कोथिंबीरला आपण धुवून घेतल्यावर जे पाणी असतं त्याच पाण्यामध्ये पहिल्यांदा मळून घ्यायचंय. कारण जास्त एक्स्ट्राचं पाणी झालं, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला ते. त्यामुळे जे कोथिंबीरला पाणी असतं त्याच पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा मळून घेणार. आणि वडी व्यवस्थित रोल करून घ्यायची मळून झाल्यावरती. आणि एका प्लेटला असं तेल लावायचं, किंवा स्टीमरमध्ये जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये. आणि हे आपण आता कुकरला लावून घेणार. कुकरला 1-2 शिट्टीमध्ये सुद्धा ते होतं. वड्या थंड करून कट करून घ्यायच्यात, नाही तर त्या कापतानाच फुटतात. किंवा सुरीला तेल लावायचं. तेल गरम झालेलं आहे. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये छान वड्या बनतात. जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा चहाबरोबर असंही खाल्लं तरी छान लागतं. कोथिंबीर वडी. गरमागरम कोथिंबीर वडी तयार आहे. ऐकणे भारी. जेवायला या मंडळी. आणि कसं वाटलं ते सांगा.